चला तर आज मस्त बनवूया चिमण्यांसाठी घर। तर पहिले मी नारळाच्या ज्या शेंड्या असतात, नारळाचा जे बुर असते त्याच्यापासून भरपूर असे घरटे बनवलेले आहेत चिमणीचे। आणि आज जे आपले रिकामी कार्डबोर्ड कोणते सामान काही घालून जे बॉक्सेस येतात घरामध्ये एकदम पडूनच असतात, वेस्ट असतं म्हणजे तर कबाड जमलेलं, तर त्याला मस्त कट करून मी आज चिमण्याचे इतके छान घर बनवणार आहे। तर पूर्ण अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघतच असताल। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि चौकडासह डबल चिकटपट्टी राहते त्याने मी जॉइंट केलेले आहेत। आणि हे जे गोल राऊंड होल पडते ह्या माझ्या बांगड्या खराबच आहेत घरात पडलेल्या, ते चिमणी जायला जे जागा राहते ते मी बनवायलेली आहे ह्याच्यापासून। आणि ह्याच्यामध्ये चिमणी इथूनच मध्ये जाती। आणि हे बघा असं मी पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे। खूप छान चिमण्या असं आवडीनं बसतात। मी पहिल्यांदा खूप मस्त घरटे बनवलेले आहेत आणि मला किती घरटे बनवले तर कमीच वाटतात चिमण्यासाठी। आणि हे जे आहे साईडला जे मी होल पाडते ते मस्त मध्ये अशी हवा जावं म्हणून, कारण त्यांना गरमी होऊ नये म्हणून। आणि दोन्ही साईडने आपल्याला असे पाडून घ्यायचे आहेत आणि एकदम सेंटरमध्ये त्यांना मध्ये जाण्यासाठी हे साईडचे भाग आहे। आणि अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत। आणि मस्त आता मी त्याला थोडासा फेविकॉल लावून टाकणार आहे। वरी जे आपले रोजचं ते रद्दी पेपर राहतं ते कट करून मी लावलेलं आहे, कारण आपला कलर मग त्याला मस्त बसावं म्हणून। आणि आता वरून मस्त ग्रीन कलरचं पेंट मारून घेणार आहे मी। आणि थोडीशी काढलेली आहे फुलाची डिझाईन पण। तर मस्त मजबूत असे आपले झालेले आहेत घरटे तयार। खूप आवडीनं चिमण्या बसतात। माणसासाठी तर कोणी घर बांधतं काही करतं, पण असे मुक्या जनावरासाठी पण काहीतरी करावं म्हणून असे मस्त घर बांधलेले आहेत। आणि असे झालेले आहेत आपले एकदम सुपर घर। आणि ह्या साईडला लावलेले आहेत मी, कारण जितके उंच लावले तितके चिमण्या बसतात आणि खाली लावलं तर त्या बिलकुल बसत नाहीत, म्हणून असे वर खिळे असे ठोकून व्यवस्थित तारानं बांधून मी मस्त त्यांचं आज घर लावून ओपनिंग केलेली आहे। आणि आता दुसरा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखविलच।